नांदेड हे शांततेसाठी ओळखलं जाणारं शहर काल रात्री रक्तरंजित झालं। मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण गँग वॉरनं संपूर्ण शहर हादरलं। तलवारी, चाकू आणि धारदार शस्त्रांनी सजलेल्या या संघर्षात तिघांचा मृत्यू झाला आणि धक्कादायक म्हणजे रुग्णालयातही सुराची आग शांत झाली नाही। नेमकं नांदेडमध्ये काय घडलेलं आहे पाहूयात। रात्रीची शांतता आणि अचानक उसळलेला रक्तरंजित संघर्ष। नांदेड शहर काल मध्यरात्रीनंतर भीतीनं थरथरलं। गँग वॉर, सूड आणि रुग्णालयातही सुरूच राहिलेली हिंसा। या थरारक घटनेत तिघांचा मृत्यू झालाय। नांदेड शहरात काल मध्यरात्री दोन गँगमध्ये भीषण संघर्ष झाला। साईलीला गँग आणि सदा गँग आमने सामने आल्या। या गँग वॉरमध्ये एकूण तिघांचा मृत्यू झालाय। मृत आणि जखमी सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर MPDA अंतर्गत गुन्हे दाखल आहेत। मृतांमध्ये अरिजित सिंह चौहान याचा समावेश आहे। तो महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार होता। नांदेडमध्ये मध्यरात्री गँग वॉरचा थरार झाला। काल रात्री अरिजित सिंह आणि त्याचे दोन साथीदार चित्रपट पाहून बाहेर पडले, मात्र त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती। साईलाला गँगचे सदस्य आधीपासून दबा धरून बसले होते। थोड्याच अंतरावर त्यांना अडवण्यात आलं आणि लगेच हल्ला सुरू झाला। तलवार, चाकू आणि धारधार शस्त्रांचा वापर झाला। दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ले केले। या हल्ल्यात अरिजित सिंह चौहान जागीच ठार झाला। तसंच साईलाला गँगचा मोहम्मद अरबाज हाही ठार झाला। सय्यद, आवेज आणि इतर काही जण गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीनं विष्णुपुरी इथल्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र इथेच घडली आणखी एक धक्कादायक घटना। रुग्णालयात अरिजित सिंहचे वडील आणि भाऊ उपस्थित होते। जखमी आवेजला दाखल करत असतानाच हल्ला झाला। अरिजित सिंहच्या भावाने आवेजवर चाकूने वार केले। या हल्ल्यात आवेजचाही मृत्यू झाला। या सर्व घटनेनंतर रुग्णालय परिसरात गोंधळ उडाला आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दोन ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुपच्या, जे टोळी म्हणतो त्यामध्ये अनिल पंजाबी सध्या MPDA मध्ये जेलमध्ये आहे। साईलाला सुद्धा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी MPDA मधून बाहेर आला होता। त्यांचे जे असोसिएट आहे त्यांच्यावर सुद्धा मोठी क्राईमची हिस्ट्री आहे आणि MPDA 55-56 सारखा कारवाई प्रपोज्ड आहे किंवा झालेली आहे। या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे, तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे। सुडाच्या आगीत पेटलेले हात आणि कायद्याची भीती हरवलेली मनं। नांदेडमधील ही सगळी घटना केवळ गुन्हा नाही, तर समाजासाठी धोक्याची घंटा आहे। नांदेड शहरात वर्षभरात जवळपास 60 ते 70 गावठी पिस्तूल मिळत आहेत। अशातच या गँग वॉरमुळे नांदेडकरांमध्ये आणखी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळं या गँग वॉरवर आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलणे गरजेचं आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।